महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आहे आणि राज्य सरकारनं मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे। मोदीजी त्यावर सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली। मात्र 50 मिनिटांच्या भाषणात मोदींनी दुष्काळ, शेतकरी, सोलापूरचा गारमेंट उद्योग, टेक्सटाईल याबद्दल चकार शब्द देखील काढला नाही। कोणतीही भरीव घोषणा किंवा निर्णय न देता मोदी नेहमीसारखे तडाखेबाज भाषण केले। कांग्रेस को जवाब देना पड़ेगा कि नहीं देना पड़ेगा? देना चाहिए कि नहीं देना चाहिए? ये मिसेल मामा से किसका नाता था बताना चाहिए कि नहीं बताना चाहिए? क्या बताइए, देश को लूटने देना चाहिए क्या? पाई पाई का हिसाब मांगना चाहिए कि नहीं मांगना चाहिए? चौकीदार ने अपना काम करना चाहिए कि नहीं करना चाहिए? चौकीदार ने जागना चाहिए कि सोना चाहिए? जागना चाहिए कि सोना चाहिए? चौकीदार हिम्मत के साथ आगे बढ़े कि ना बढ़े? चौकीदार को आपके आशीर्वाद है कि नहीं है? आपके आशीर्वाद है, इसलिए चौकीदार लड़ रहा है, बड़े बड़े दिग्गजों के साथ लड़ रहा है। मात्र पार्क मैदान म्हणावे तेवढे तुडुंब भरले नव्हते। मोदींची क्रेज कमी झाली हे यातून दिसून येते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील आणि राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणीची असल्याचं सांगितलं। त्यामुळे गडकरी आणि फडणवीस यांच्या भाषणाचा धागा पकडून मोदी कोणतीतरी ठोस घोषणा करतील अशी अपेक्षा होती। मात्र शेतकरी, विणकरी यांच्या पदरी मोदींच्या दौऱ्यामुळे निराशाच मिळाली। मोदींचा दौरा हा विविध शासकीय कामांचा पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा होता। ही विकास कामांची पायाभरणी नव्हे तर लोकसभा निवडणुकीची पायाभरणी असाच थाट कार्यक्रमाचा असल्यामुळे मोदींकडून सोलापूरकरांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या फोल ठरल्या।